हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू बायोकिरण. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या स्टार्ट करतोय 12th सायन्सचा बायोलॉजीमध्ये चॅप्टर नंबर 10 ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस. विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर पैकी एक चॅप्टर आहे. स्टेट बोर्डला या चॅप्टरसाठी विचारले जातात ते जवळपास 6 मार्कचे क्वेश्चन आणि त्यामुळे स्टेट बोर्ड बरोबरच MST-CET आणि नीट या दोन्ही पॉइंट ऑफच्या व्ह्यूने हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. जर MST-CET ला जर बघितलं आपण तर जवळपास 3 ते 4 क्वेश्चन या चॅप्टर मधून असतात आणि त्यामुळे आपल्याला या चॅप्टर वरती फोकस करणं तेवढंच गरजेचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता डिटेल मध्ये आपण बघूया लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड मीनिंग या चॅप्टरचा. सो लेट स्टार्ट. सो ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फोकस करायचा आहे तर म्हणजे ह्यूमन हेल्थच्या पार्टवरती आणि नंतर आपण ह्युमन सिस्टीम डिस्कस करून नंतर आपण डिसीजेस कुठले कुठले आहेत तर त्याच्यावरती आपण फोकस करू. सो सुरुवातीला बघूया ह्यूमन हेल्थ. आता बघा, ह्यूमन हेल्थ जेव्हा आपण डिस्कस करतो तर पहिली गोष्ट येते ती म्हणजे व्हॉट इज मीन बाय हेल्थ. आता हेल्थ म्हणजे काय? सो हेल्थ मीन्स डज नॉट सिम्पली मीन द अब्सेन्स ऑफ डिसीज और फिजिकल फिटनेस. म्हणजे हेल्थ म्हणजे तर फक्त डिसीज होणं नाही किंवा आजारी पडणं नाही किंवा फिजिकल फिटनेस असणं नाही. सो इन फॅक्ट it is difficult to aptly define health. So according to WHO, World Health Organizationच्या अकॉर्डिंग काय सांगितलं जातं? सो हेल्थ इज डिफाईन्ड ॲज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेल-बिईंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटीज. सो काय सांगितलंय WHO नी की हेल्थ म्हणजे काय? तर कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग. म्हणजे आपली फिजिकल हेल्थ चांगली पाहिजे, मेंटल हेल्थ चांगली पाहिजे आणि आपण सोसायटीमध्ये कसं वागतो तर त्या सोसायटीची हेल्थ सुद्धा मेंटेन पाहिजे. सो इट इज नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे फक्त डिसीज होणं नाही किंवा डिसीज अब्सेंट असणं म्हणजे हेल्थ नाही, तर पूर्ण ॲबिलिटी त्याचा फिटनेस पाहिजे. ओके, सो इन शॉर्ट हेल्थ इज बर्थ राईट ऑफ ह्युमन. सो हेल्थ काय? आरोग्य हे मनुष्याचं जन्मसिद्ध हक्क आहे, अधिकार आहे. सो हेल्थ ऑल्सो रिफ्लेक्ट द मेटाबॉलिक अँड फंक्शनल इफिशियन्सी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, काय? तर मेटाबॉलिक अँड फंक्शनल इफिशियन्सी आहे पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. सो व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी और मेटाबॉलिक इफिशियन्सी? सो मेटाबॉलिझम दॅट मीन्स ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. आता ॲनाबॉलिझम म्हणजे काय? तर मेकिंग द बॉन्ड्स, फॉर्मेशन द इट रिक्वायर्ड एनर्जी. जेव्हा बॉन्ड बनवायचे असतात तर त्यासाठी एनर्जी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पोळी खाल्ली. पोळी खात असताना तुमच्या तोंडामध्ये तुम्ही काय करता? मॅस्टिकेशन करता. म्हणजे चावता, चर्निंग करता. ओके. चावल्यानंतर काय होतं तर त्या पोळीमध्ये असलेला जो काही स्टार्च आहे तर त्याला तुम्ही ब्रेक केल्यानंतर त्याच्यामध्ये सलायव्हरी अमायलेज मिक्स होतं आणि स्टार्चचे जे 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड्स असतात तर ते ब्रेक केलं जातात. आणि आता स्टार्चचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये झालं म्हणून तुम्हाला ते स्वीट टेस्टचं लागतं आणि त्याचबरोबर बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे खूप सारी तुम्हाला एनर्जी पण मिळते. याचाच अर्थ काय? तर कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स अँड मेकिंग द एनर्जी नोन ॲज अ कॅटाबॉलिझम. बट तीच एनर्जी तुम्ही यूज केली, पण एक्स्ट्रा काही एनर्जी शिल्लक राहिलेली आहे, तर ती मग तुम्हाला परत स्टोअर करावं लागेल. बघा, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ₹100 सुट्टे आहेत, एक रुपयाचे कॉइन्स आहेत आणि ते तुम्हाला जर स्टोअर करायचे कुठे, तर तुम्ही ₹1 कॉइन स्टोअर कराल का रे? नाही. तर त्या बदल्यात तुम्ही काय कराल? त्याला चेंज कराल आणि एक ₹100 डायरेक्ट नोट तुम्ही घ्याल आणि ती तुम्ही स्टोअर कराल. त्याच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये असलेले जे काही ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, तर त्यांना स्टोअर करायचं असेल, तर ते काय केलं जातं? तर त्याची चेन बनवली जाते, ग्लायकोजन बनवला जातो आणि मग स्टोअर केला जातो. पण ग्लायकोजन बनवायचा असेल ग्लुकोज पासून तर आपल्याला बॉन्ड बनवावे लागतील ना त्यामध्ये, जर त्याला जॉइन करायचं असेल तर. आणि बॉन्ड बनवायचे असेल तर त्याला एनर्जी लागते. सो फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बट इट रिक्वायर्ड एनर्जी नोन ॲज अनाबॉलिझम. मग कॅटाबॉलिझम अँड अनाबॉलिझम या दोघांना एकत्रितपणे म्हटलं जातं मेटाबॉलिझम.
आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मेटाबॉलिझम होणं गरजेचं आहे, कारण त्याला एनर्जी मिळण्याची गरज असते. ओके. सो हेल्थमध्ये मेटाबॉलिक अँड फंक्शनल इफिशियन्सी असणं खूप गरजेचं आहे. देन हायजीन इज अ सायन्स ऑफ रूल ऑफ हेल्थ. सो हेल्थचे जे रूल्स आहेत, तर त्या सायन्सला म्हटलं आता हायजीन. सो टू अचीव गुड हेल्थ, इट इज therefore नेसेसरी दॅट वी हॅव हायजेनिक बॅलन्स डाएट. आपल्याला आता गुड हेल्थसाठी काय काय लागतं, तर आपली जी डाएट आहे, आपण जे खातो, तर ते हेल्दी असणं गरजेचं आहे, हायजेनिक असणं गरजेचं आहे. क्लीन ड्रिंकिंग वॉटर पाहिजे आपल्याला, जे आपण पाणी पितो तर ते क्लीन हवं, चांगलं हवं, स्वच्छ हवं. देन पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन, आपली स्वतःची स्वच्छता ठेवणं तर गरजेचंच आहे, आपलं हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर कम्युनिटीचं करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण कोविडमध्ये आपल्याला कळालं की दुसऱ्याला कोविड झाला तरी आपल्याला होऊ शकतो. हे जे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, तर त्यांना अवॉइड करण्यासाठी आपल्याला कम्युनिटी हायजीन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. देन रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज, आपल्याला रोज फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे, काहीतरी फिजिकल एक्सरसाइज करायला पाहिजे, जेणेकरून आपली बॉडी तंदुरुस्त राहील. देन नॉलेज अबाउट द डिसीजेस, आपल्याला डिसीजेस बद्दल नॉलेज पण पाहिजे. ओके, जेणेकरून आपल्याला आपण ते प्रिव्हेंट कसे करू शकतो, हे या पद्धतीने आपण आपलं जे काही प्लॅन आहे, डेली रुटीन जे आहे, तर ते करू शकतो. देन देअर इफेक्ट ऑन द बॉडी, मग डिसिजेस झाल्यानंतर आपल्या बॉडीवरती काय इफेक्ट होतात, सिम्पटम्स काय होतात, तर ते पण माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकतो. देन प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड कंट्रोल द वेक्टर्स. वेस्ट जे आहे, किचन वेस्ट असेल, सॉलिड वेस्ट असेल, ई वेस्ट असेल, वेगवेगळे वेस्ट असतात. बायो मेडिकल वेस्ट असेल, बायोकेमिकल वेस्ट असेल, तर या सगळ्यांचं डिस्पोजल कसं करायचं, प्रॉपर डिस्पोजल जर झालं नाही, तर त्याच्यामध्ये खूप सारे मॉस्किटो सारखे, म्हणजे मच्छर सारखे खूप सारे वेक्टर तयार होतात, आणि हे वेक्टर डिसीजेस ट्रान्सफर करतात. आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला प्रॉपर डिस्पोजल करणं गरजेचं आहे वेस्ट. ओके, तर याबद्दल सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. पुढे आपल्याला दिलेले बघा. सो एव्हरी डे वी आर एक्सपोज टू व्हेरियस फॉरेन बॉडीज इन्क्लुडिंग इन्फेक्शियस एजंट लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस. सो आपली बॉडी जी आहे, तर ती कंटिन्युअसली एक्सपोज होत असते फॉरेन पार्टिकल्स, फॉरेन बॉडीजला, ज्याला आपण पॅथोजन्स म्हणतो, कारण ते इन्फेक्शन कॉज करतात, लाईक बॅक्टेरिया असेल, व्हायरसेस असेल. ओके, so despite constant exposure to variety of pathogens, most of us remain healthy. So this is due to fact that the human body has ability to resist almost all type of these foreign bodies. आणि आपली बॉडी जी आहे, तर ती हेल्दी राहते, जरी पण ह्या सगळ्या बॅक्टेरिया आपल्या किंवा पॅथोजन जे आहे, तर ते आपल्या बॉडीवरती अटॅक करत असेल तरी सुद्धा, बिकॉज आपली बॉडी जी आहे, तर ती फॉरेन बॉडीच्या अगेन्स्ट रेजिस्टंट पॉवर आपल्या बॉडीमध्ये आहे. सो त्याच रेझिस्टंट बॉडीला म्हटलं जातं बघा, द सिस्टीम विच प्रोटेक्ट अस, दिस सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्शियस एजेस कॉल्ड एज अ इम्युन सिस्टीम. आणि याच बॉडीच्या सिस्टीमला म्हटलं जातं, जी की आपली बॉडी प्रोटेक्ट करते या फॉरेन एजंट पासून आपल्याला. तर त्या सिस्टीमला म्हटलं जातं, दॅट इज द इम्युन सिस्टीम. सो रेझिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑर डिसीज थ्रू अवर डिफेन्स मेकॅनिझम. आणि आपल्या बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं परफेक्ट आहे, की आपल्याला त्या पॅथोजन पासून किंवा त्या डिसीज पासून डॅमेज होण्यासाठी प्रिव्हेंट करते आपली इम्युन सिस्टीम. ओके, मग ही इम्युन सिस्टीम काय, इम्युनिटी काय, तर यालाच आपण डिस्कस करूया. सो पुढे आपल्याला पॉईंट दिलेला आहे 10.1, दॅट इज द इम्युनिटी. इम्युनिटीलाच मराठीमध्ये आपण म्हणतो रोग प्रतिकारक क्षमता. सो द इम्युनिटी, द टर्म immunity has traditionally referred to as resistance exhibited by the host toward the injury caused by pathogen and their product. म्हणजे पॅथोजन, म्हणजे जे इन्फेक्शियस एजंट असतात, तर ते पॅथोजन किंवा त्यांचे प्रोडक्ट यांच्यापासून आपल्या बॉडीला, म्हणजे आपण त्यांच्यासाठी चालू होस्ट, सो होस्टला जी इंजुरी कॉज करतं, तर त्याला रेजिस्ट करण्याची जी होस्टची जी कपॅसिटी आहे, तर त्याला म्हटलं जातं इम्युनिटी. सो हावेवर प्रोडक्शन अगेन्स्ट इन्फेक्शियस डिसीज इज ओनली ऑफ द मेनी
मेनी कॉन्सेसेस ऑफ ह्युमन रिस्पॉन्स. सो खूप सारे ह्युमन रिस्पॉन्स करण्याच्या वेगवेगळ्या ॲबिलिटी आहे. सो एंटायर कॉन्सर्न विथ द रिॲक्शन्स ऑफ द बॉडी अगेन्स्ट द फॉरेन अँटीजन. आणि या फॉरेन अँटीजनच्या रिलेटेड आपण आपली बॉडी प्रोटेक्ट करू शकतो. सो इम्युनिटी इज द फॅक्ट, द फ्रीडम और exempt for the concept of immunity is believed to be started एडवर्ड जेनर. सो एडवर्ड जेनरनी पहिल्यांदा इम्युनिटी काय असते तर त्याबद्दल सांगितलं होतं, कारण त्यांनी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये एक वॅक्सिन बनवलं होतं. काउपॉक्स वॅक्सिन पासून बनवलं होतं. ओके, काउपॉक्स वॅक्सिन वरती पॉक्स पासून वॅक्सिन बनवलं होतं आणि ते स्मॉल पॉक्स वरती, ओके, स्मॉल ज्याला आपण पुरळ म्हणतो किंवा गोवर म्हणतो, तर त्याच्यावरती हे वॅक्सिन बनवलेलं होतं. ओके, सो ही डेव्हलप काउपॉक्स वॅक्सिन फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स व्हायरल डिसीज जो आहे. म्हणजे याने काय केलं होतं, तर गावामध्ये सगळ्यांना स्मॉल पॉक्स झालेले होते, पण त्याच्या असं लक्षात आलं की जे गायांचे दूध काढणारे जे आहेत तर त्यांच्या हातावरती सुद्धा आणि गायांच्या जे काही निप्पल्स असतं ज्याच्यातून दूध येतं तर त्याच्यावरती सुद्धा छोटे छोटे पुरळ आलेले आहेत. ओके, छोटे छोटे आपण असं म्हणू की पुरळ आलेले, पॉक्स आलेले आहेत. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्या गायीच्या ज्या निपल्स मधून एक छोटासा लॅटेक्स सिक्रेट होत होता, एक स्टिकी मटेरियल सिक्रेट होतं, तर ते काढलं आणि त्याला ॲज अ व्हॅक्सिन म्हणून स्मॉल पॉक्स साठी इंजेक्ट केलं आणि त्याच्यावरती त्याला असं लक्षात आलं की ज्यांना ते काउपॉक्स झालेले आहेत तर त्यांना स्मॉल पॉक्स होत नाही. ओके, जे गायांचं दूध काढणार आहे तर त्यांना स्मॉल पॉक्स होत नाही आणि याच्यावरून त्यांनी स्मॉल पॉक्सच्या अगेन्स्ट एक वॅक्सिन बनवलं होतं. सो फर्स्ट वॅक्सिन हे होतं जे स्मॉल पॉक्स वरती काम करत होतं, काउपॉक्स पासून काढलेलं होतं आणि एडवर्ड जेनरनी काढलेलं होतं फर्स्ट वॅक्सिन ऑन दी अर्थ. Okay, so immunology is the branch of science which deals with the study of immune system, immune response to foreign substances, and their role is resisting infection by pathogen. So इथे डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला, क्वेश्चन विचारला जातो आपल्याला 2 मार्कांसाठी, give the details account of immunology. So immunology, that means what? So branch of science which deals with the study of immune system, immune responses to foreign substances and their role resisting infection pathogen. सो इम्युन सिस्टीम म्हणजे काय, तर ही ब्रांच आहे सायन्सची जिच्यामध्ये स्टडी केला जातो इम्युन सिस्टीम, त्यानंतर इम्युन रिस्पॉन्स आणि रेजिस्टन्स इन्फेक्शन एजंट बाय दी पॅथोजनच्या अगेन्स्ट जे रेजिस्टंट कॅपॅसिटी आहे तर ती स्टडी करण्याची जी ब्रांच आहे तर तिला आपण म्हणतो इम्युनॉलॉजी. द मोस्ट इम्पॉर्टंट characteristics of human system is that the distinguish self bodies, self own bodies, सेल बॉडी म्हणजे ओन बॉडीज किंवा आपल्या स्वतःच्या सेल्स, अँड नॉन सेल्फ दॅट इज द फॉरेन मॉलिक्युल्स ऑर इन्व्हायडिंग सेल. म्हणजे काय तर थोडक्यात इम्युन सिस्टीमचं कॅरेक्टरिस्टिक्स काय, तर ही ओळखते की आपल्या स्वतःच्या सेल कुठल्या आहेत आणि दुसऱ्याच्या सेल कुठल्या आहेत, म्हणजे फॉरेन पॅथोजनच्या सेल कुठल्या आहेत. Okay, so the immune system differentiate between the body cell and the invaders. So any foreign substance invading body are capable to stimulating on immune response. म्हणजे फॉरेन कुठलाही पार्टिकल जरी आपल्या बॉडीमध्ये गेला तरी सुद्धा आपली इम्युन सिस्टीम रिस्पॉन्स स्टार्ट करते. सो इट इज कॉल्ड ॲज अ, आणि जो फॉरेन पार्टिकल जो आहे तर त्याला म्हटलं जातं अँटीजन. इट मे बी पॅथोजन, इट मे बी नॉन पॅथोजन, बट जो फॉरेन पार्टिकल आहे तर त्याला म्हटलं जातं अँटीजन. सो द प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्यूस बाय द इम्युन सेल in response to antigen against the antigen is called as an antibody. सो या अँटीजनला किल करण्यासाठी आपली बॉडी जे केमिकल सिक्रेट करते तर त्या केमिकल प्रोडक्टला म्हटलं जातं अँटीबॉडी. पुढे गेल्यानंतर आपण डिटेलमध्ये ही अँटीबॉडी काय असते, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, ते बनवतो कोण, हे सगळं आपण स्टडी करणार आहे. ओके, सो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, एकदम सोपं आहे. पुढे आपल्याला बघायचंय टाईप ऑफ इम्युनिटी. आता इम्युनिटी जी असते तर ती 2 टाईपची असते. एक असते इनबॉर्न इम्युनिटी किंवा त्यालाच म्हटलं तर इनेट इम्युनिटी, ओके, किंवा त्यालाच म्हटलं तर इनहेरिटेड इम्युनिटी. आणि दुसरा जो आहे तर तो आहे अक्वायर्ड इम्युनिटी किंवा अडॅप्टिव्ह इम्युनिटी. आता इनेट इम्युनिटी किंवा इनबॉर्न इम्युनिटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या पॅरेंट्स कडूनच आलेली असते. बट अक्वायर्ड इम्युनिटी किंवा अडॅप्टिव्ह इम्युनिटी जी असते तर ती आपल्याला जेव्हा आपल्याला पॅथोजनचा अटॅक आपल्या बॉडीवरती होतो त्यानंतर ती आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होते. सो
Firstly, we discuss here the innate immunity or inborn immunity. So innate immunity किंवा inborn immunity काय आहे? So innate immunity is the resistance to infection that an individual passes by virus, okay, sorry, passes by virtue of his or her genetic makeup. So काय होतं? सो innate immunity जी आहे तर ती इन्फेक्शनच्या अगेन्स्ट रेजिस्टंट पॉवर शो करते बिकॉज ऑफ हिज और हर जेनेटिक मेकअप, म्हणजे जेनेटिकली ही काम करते. सो इट इज अ नॅचरल इनबॉर्न डिफेन्स सिस्टीम ऑफ द बॉडी. ही नॅचरल इनबॉर्न सिस्टीम आहे, म्हणजे जन्मताच असलेली आहे. सो इट इज नॉट अफेक्टेड बाय प्रायर कॉन्टॅक्ट विथ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर इम्युनायझेशन. म्हणजे ही एखादा एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतरच ऍक्टिव्ह होईल असं काही नाही आहे. सो इट इज नॉन स्पेसिफिक. ही कशी असते? नॉन स्पेसिफिक असते. म्हणजे याच्यामध्ये पॅथोजन या पर्टिक्युलर पॅथोजनसाठीच किंवा या पर्टिक्युलर पॅथोजनसाठीच असं काही डिफरन्सिएशन झालेलं नसतं. सो वेन इट इंडिकेट अ डिग्री ऑफ रेजिस्टन्स टू इन्फेक्शन इन जनरल और स्पेसिफिक वे आर रेजिस्टंट टू अ पर्टिक्युलर पॅथोजन इज कन्सर्न. सो जनरली काय होतं, हे असे स्पेसिफिक असे काही थोडेच पॅथोजन असतात ज्याच्यावरती हे रेजिस्टन्स असतात. सो वन form of innate immunity comprises the various type of barrier which prevent entry of the foreign agent into the body. आणि खूप सारे टाईप आहेत इनेट इम्युनिटीचे पार्ट आहेत जे आपल्या बॉडीमध्ये फॉरेन पॅथोजनला एंट्री करण्यासाठीच प्रिव्हेंट करतात, बॅरियर म्हणून काम करतात. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट आहे इनेट इम्युनिटी मध्ये फर्स्ट आहे दॅट इज द इपिथिलियल सरफेस. ओके, इपिथिलियल दॅट मीन्स द स्किन. सो बघा, द इंटॅक्ट स्किन अँड म्युकस कव्हरिंग द बॉडी. आपल्या बॉडीला स्किन आणि म्युकसनी कव्हर केलेलं आहे. सो प्रोटेक्ट कन्सिडरबली अगेन्स्ट इन्व्हॅजन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि हे काय करतं तर आपल्या बॉडीला पॅथोजन पासून प्रोटेक्ट करतं. पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये इन्व्हॅजन म्हणजे आतमध्ये घुसणार नाही. सो द हेल्दी स्किन पासेस बॅक्टेरियोसाइडल ऍक्टिव्हिटी. आपली जी स्किन आहे तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियोसाइडल ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे सो ड्यू टू द प्रेझन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इन ड्राईंग स्वीट. आपला जो स्वेट आहे, आपला जो घाम आहे तर तो ड्राय झाल्यानंतर एक मिठासारखं एक सॉल्टी कॉन्सन्ट्रेशन, हाय कॉन्सन्ट्रेशन आपल्या स्क्रीनवरती असतं आणि ते जे आहे तर ते अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी म्हणून काम करतात. देन सब्यासियस सिक्रेशन. सब्यासियस सेल जे असतात तर त्या म्युकस सिक्रेट करतात. लॉंग चेन ऑफ फॅटी ऍसिड हॅव बॅक्टेरियोसाइडल अँड फंगीसाइडल प्रॉपर्टीज. आणि आपल्या जे सब्यासियस सेल असतात तर त्या काय करतात तर लॉंग चेन फॅटी ऍसिड चेन सिक्रेट करतात ज्यांच्यामध्ये बॅक्टेरियोसाइडल फंगीसाइडल ऍक्टिव्हिटी असते. द म्युकोसा ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक हॅज सेव्हरल इनेट मेकॅनिझम्स ऑफ डिफेन्स. आणि म्युकोसा जो आहे, म्युकस जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे मेकॅनिझम आहे फॉर द डिफेन्स. सो द नोज प्रिव्हेंट एंट्री ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम टू large extent the inhale particles being arrested through here or near the nasal orifice. आपल्या ज्या नेझल ऑरिफिस जे असतात तर त्याच्या आतमध्ये खूप सारे हेअर्स असतात आणि त्याच्यामुळे नोज मधून एखादा पार्टिकल आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण आपली जे नोज मध्ये असलेली जी हेअर्स असतात तर ते आपल्याला हवा जी आहे तर ती गाळून देतात आणि त्याच्यामुळे इथे जरी पण पॅसेज असला तरी सुद्धा पॅथोजनला तिथून एंट्री करता येत नाही. सो those that pass beyond the held by mucus lining the epithelium and are swept back to pharynx where they tend to swallowed or cough out. आणि जनरली जरी एखादा गेला आतमध्ये तर त्याला बाहेर टाकलं जातं आणि किंवा कॅप्चर केलं जातं आणि कफच्या थ्रू त्याला बाहेर टाकलं जातं. द कफ रिफ्लेक्स इज अन इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक. कफ रिफ्लेक्स म्हणजे आपण जे खोकतो किंवा आपण जे काही कफ तयार होतो आपल्या बॉडीमध्ये तर ते एक मेकॅनिझम आहे, एक डिफेन्स मेकॅनिझम आहे रिस्पिरेटरी ट्रॅकचं. द माउथ इज कॉन्स्टंटली बाथ इन सलायवा विच हॅज इनहिबिटरी इफेक्ट ऑन मायक्रोइझम. आपल्या आपल्या माउथ मध्ये सिक्रेट होणार जी सलायवा असते तर ती सुद्धा अँटी बॅक्टेरियल
ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असते आणि ते सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमला इनिबिट करत असते. सो द ऍसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन ओके इज द स्टमक डिस्ट्रॉय इन द स्टमक डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्या पोटामध्ये सिक्रेट होणारे जे गॅस्ट्रिक ऍसिड्स असतात त्याच्या नावातच ऍसिड्स, त्याचा पीएच जो असतो तर तो नियर अबाउट 1.7 टू 2 इतका हायली ऍसिडिक असतो आणि त्याच्यामुळे तिथे कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकत नाही. ओके, सो इट डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम. द फ्लशिंग ऍक्शन ऑफ युरिन इलिमिनेट बॅक्टेरिया फ्रॉम युरेथ्रा. आपलं फ्लशिंग सिस्टीम जे आहे, युरिन बाहेर टाकण्याची जी सिस्टीम आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या बॅक्टेरिया जे आहेत तर युरेथ्रा तो बाहेर टाकले जातात. देन स्पर्माइन अँड झिंक प्रेझेंट इन द सीमेन आर अँटीबॅक्टेरियल. सो सिमेन मध्ये सुद्धा स्पर्माइन असतं, झिंक असतं, जे दोन्ही पण काय करतं, अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी करत असतं, ज्याच्यामुळे तिथे सुद्धा पॅथोजन ग्रो होऊ शकणार नाही. सो पुढे आपल्याला दिलेलं आहे नॉलेज इन्हान्सर. नॉलेज इन्हान्सर मध्ये काय दिलंय, द कॉन्जेक्टिव्हा इज फ्रेड ऑफ फॉरेन पार्टिकल्स बाय द फ्लशिंग ऍक्शन ऑफ लॅक्रिमल सिक्रेशन. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा काय असतं तर लॅक्रिमल ग्लँड असते, ते लॅक्रिमल सिक्रेशन करत असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात. सो आईज बिकम ससेप्टेबल टू इन्फेक्शन व्हेन लॅक्रिमल सिक्रेशन इज ऍबसेंट. जेव्हा लॅक्रिमल सिक्रेशन होणार नाही, म्हणजे आपले टीयर्स फॉर्मेशन होणार नाही, तर तेव्हा आपल्या बॉडीमध्ये खूप सारे आपल्या डोळ्यांमध्ये इन्फेक्शन कॉज होऊ शकतं. सो टीयर्स कंटेन द अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस. टीयर्स मध्ये, अश्रूंमध्ये अँटीबॅक्टेरियल सबस्टन्स असतं, दॅट इज द लायसोझाइम. दॅट इज द फर्स्ट डिस्क्राइब बाय ए फ्लेमिंग. ओके, पहिल्यांदा ए फ्लेमिंगने डिस्क्राइब केलं होतं लायसोझाइम. सो धिस इज अ thermolabial low molecular weight basic protein which act as a muramidase. हे म्युरामाइडेज म्हणून काम करतं, बेसिक प्रोटीन आहे. सो लायसोझाइम इज द ऍक्टिव्ह ओनली अगेन्स्ट सम पॅथोजन्स ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. सो कुठले बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करतं हे लायसोझाइम्स? इट इज द ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट हे काही काय करत असतं तर हे ऍक्टिव्ह असतं, अगेन्स्ट काम करत असतं. ओके, हॅलो. सो नेक्स्ट आपल्याला काय दिलंय, सो अँटी मायक्रोबियल सबस्टन्स इन द ब्लड अँड टिश्यू. काही असे पार्ट आहे इनेट इम्युनिटीचे जे अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी करतात आणि ते ब्लड किंवा टिश्यू मध्ये असतात. सो द कॉम्प्लिमेंट सिस्टीम कंटेन मोर दॅन 30 सिरम प्रोटीन्स सर्क्युलेटिंग इन द ब्लड अँड इनएक्टिव्ह स्टेट. सो नियर अबाउट 30 प्रोटीन्स आहेत जे सिरम मध्ये असतात, सिरम प्रोटीन्स म्हणतो आपण त्याला. सो ते आपल्या ब्लड मध्ये सर्क्युलेट करत असतात इनएक्टिव्ह स्टेटमध्ये, म्हणजे ते असतात पण ते काम करत नाही सध्या. जेव्हा द प्रेझेन्स ऑफ मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी, एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आला फॉरेन पार्टिकल, की त्यानंतर मात्र ते ऍक्टिव्ह केले जातात बघा. सो मायक्रोबियल पॅथोजन्स ऍक्टिव्ह द कॉम्प्लिमेंट कॅस्केड टू इलिमिनेट पॅथोजन. आणि हे काय करतात, एक कॉम्प्लिमेंट कॅस्केड तयार करतात, एक कॉम्प्लिमेंट पाथवे तयार करतात आणि त्या पॅथोजनला इलिमिनेट करून टाकतात. सो द इन्फेक्शियस सॉरी द इंटरफेरॉन्स आर द क्लास ऑफ सायटोकायनिन्स. सो हे सगळे सायटोकायनिन क्लासचे म्हणजे सोल्युबल प्रोटीनचे इंटरफेरॉन्स आहेत. सो रिलीज बाय दी व्हायरल सेल इन्फेक्टेड विथ viruses and certain white blood cell to stimulate other cell to protect themselves from viral infection. सो काय करतं, खूप सारे सायटोकायनिन्स रिलीज होतात जे की इंटरफेरॉन्स म्हणून काम करतात. त्याच्यानंतर ज्या व्हायरल सेल्स ज्या आहेत, ज्या इन्फेक्ट करतात व्हायरस कडून, सो ते काय करतात तर त्याच्या अगेन्स्ट व्हाईट ब्लड सेल स्टिम्युलेट होतात, बाकीच्या सेलला स्टिम्युलेट करायला लावतात आणि त्यामुळे त्यांचं किल केलं जातं आणि आपली बॉडी या व्हायरल इन्फेक्शन पासून, बॅक्टेरियल इन्फेक्शन पासून वाचवली जाते. देन नेक्स्ट दिलंय आपल्याला ते म्हणजे सेल्युलर फॅक्टर्स. ओके, सो नेक्स्ट आहे सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. सो नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट द इन्व्हाजन ऑफ ब्लड अँड टिश्यू बाय मायक्रोऑर्गॅनिझम अँड अदर फॉरेन पार्टिकल्स is mediated to a large extent by pathogenic cell
विथ लार्जेस्ट अँड डिस्ट्रॉय देम. काय होतं बघा, काही फॅगोसायटिक सेल्स असतात. ओके, काही सेल ज्या आहेत तर त्या फॅगोसायटिक सेल असतात. या काय करतात, इंगेस्ट करतात, एखाद्या फॉरेन पार्टिकलला खाऊन टाकतात आणि डायजेस्ट करून टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात. सो फॅगोसायटिक त्याच्या नावातच आहे, फॅगोसायटोसिस करतात या सेल, फॅगोसायटिक सेल. फॅगोसायटोसिस म्हणजे काय, तर डिस्ट्रॉय ऑफ सॉलिड वेस्ट, डायजेशन ऑफ सॉलिड वेस्ट. मग हे आपल्या बॉडीमध्ये त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला घेतात आणि त्याला डिस्ट्रॉय करून टाकतात, डायजेस्ट करून टाकतात. सो फॅगोसायटिक सेल discovered by Metcalf in 1822 are grouped as macrophages. हे कशाचा ग्रुप आहे, मायक्रोफाजेस आणि मॅक्रोफाजेसचा ग्रुप आहे. मायक्रोफाजेस, मॅक्रोफाजेस. सो दे रिमूव्ड फॉरेन पार्टिकल्स अँड एंटर द बॉडी. जे काही फॉरेन पार्टिकल बॉडीमध्ये एंटर झाले तर त्यांना रिमूव्ह करण्याचे काम करतात. अ क्लास ऑफ लिम्फोसाइट्स कॉल्ड ॲज अ नॅचरल किलर सेल, दॅट इज द NK सेल. लिम्फोसाइटचा एक ग्रुप असतो, दॅट इज द नॅचरल किलर सेल. NK सेल इज इम्पॉर्टंट इन नॉन स्पेसिफिक डिफेन्स अगेन्स्ट व्हायरल इन्फेक्शन अँड ट्युमर्स. सो हे काय आहेत, तर नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम फॉलो करतात अगेन्स्ट दी व्हायरल इन्फेक्शन. ओके, देन नेक्स्ट आहे फीवर. फीवर सुद्धा आपल्या बॉडीचं एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. सो फीवर म्हणजे ताप येणे. सो इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर फॉलोइंग द इन्फेक्शन इज नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. एखादा पॅथोजनने आपल्या बॉडीमध्ये एंट्री केली की त्याला किल करण्यासाठी आपली बॉडी काय करते, आपल्या बॉडीचं टेम्परेचर थोडंसं वाढवते. सो इट हेल्प टू ऍक्सेलरेट द फिजिओलॉजिकल प्रोसेस टू डिस्ट्रॉय इन्व्हायडिंग पॅथोजन. आणि फिजिओलॉजिकल प्रोसेस फॉलो होते, फास्ट होते आणि त्याच्यामुळे पॅथोजनला डिस्ट्रॉय केलं जातं. सो फीवर स्टिम्युलेट प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन्स अँड हेल्प इन रिकव्हरी फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन. काय होतं, फीवर वाढल्यामुळे टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढल्यामुळे फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी फास्ट होतात, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे इंटरफेरॉनचं प्रोडक्शन जास्त होतं, इंटरफेरॉनचं प्रोडक्शन वाढल्यानंतर आपली बॉडी काय करते, तर व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट काम करते. देन नेक्स्ट आहे, दॅट इज द अक्यूट फेज प्रोटीन, दॅट इज द APPs. Acute phase protein, that is the APPs. So infection on injury lead to a sudden increase in concentration of certain plasma protein. सो काय, सो जेव्हा आपल्या बॉडीमध्ये काही इंजुरी तयार झाली, सो तिथे काय होतं, तर सडन इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सर्टन प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीन तिथे जास्त कॉन्सन्ट्रेट होतात. सो कलेक्टिव्हली कॉल्ड अक्यूट फेज प्रोटीन. आणि ते सगळे एकत्र आले की अक्यूट फेज प्रोटीन बनतात. सो दीज सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, दॅट इज द CRP, त्यांना CRP म्हटलं जातं. सो मॅनोज बाइंडिंग प्रोटीन कुठले कुठले असतात, सो मॅनोज बाइंडिंग प्रोटीन असतात, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स असतात, देन अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीन्स असतात, देन सीरम अम्लाइड प्रोटीन्स असतात. हे सगळे प्रोटीन्स APP मध्ये येतात. सो APP आर बिलीव्ड टू इन्हान्स होस्ट रेजिस्टन्स. आणि हे काय करतात, हे होस्ट रेजिस्टन्स म्हणून काम करतात, प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी पासून वाचवतात अँड प्रमोट रिपेअर टू इन्फ्लामेटरी रिलेशन्स. आणि हे सेल्स काय करतात, जिथे इन्फ्लामेशन होत आहे, जिथे आग होते, जिथे पेन होत आहे, तर त्या सेलला रिपेअर करण्यासाठी प्रमोट करतात. तर आतापर्यंत बघितलं आपण इनेट इम्युनिटी. आता आपल्याला बघायचं अक्वायर्ड इम्युनिटी. आता अक्वायर्ड इम्युनिटी काय आहे बघा. सो द रेजिस्टन्स दॅट अन इंडिव्हिज्युअल acquired ड्युरिंग लाईफ इज नोन ॲज अक्वायर्ड इम्युनिटी. सो पूर्ण आपल्या लाईफमध्ये आपण जे काही रेजिस्टंट पॉवर शो करतो किंवा आपल्यामध्ये तेवढी डेव्हलप होते, तर त्याला म्हटलं तर अक्वायर्ड इम्युनिटी. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अडॅप्टिव्ह ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. ही अडॅप्टिव्ह इम्युनिटी पण आहे, स्पेसिफिक इम्युनिटी पण आहे. इट इन्व्हॉल्व द इन फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन द बॉडी. आणि यामध्ये काय होतं, तर अँटीबॉडी तयार होते अगेन्स्ट स्पेसिफिक पॅथोजन. सो विच न्यूट्रलाइज द अँटीजन. हे अँटीजनला न्यूट्रलाइज करेल. अक्वायर्ड अँड अडॅप्टिव्ह इम्युनिटी हॅज फॉलोइंग युनिक फीचर्स. याच्यामध्ये काय, तर एक काही फीचर्स आहेत बघा. सो फर्स्ट, स्पेसिफिसिटी. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये काय स्पेसिफिसिटी आहे. सो इट कॅन प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी ऑर टी लिम्फोसाइट्स अगेन्स्ट अ पर्टिक्युलर अँटीजन ऑर पॅथोजन. एखाद्या पर्टिक्युलर अँटीजनच्या अगेन्स्ट किंवा पॅथोजनच्या अगेन्स्टच एक पर्टिक्युलर अँटीबॉडी ही तयार करण्याची स्पेसिफिसिटी याच्यामध्ये आहे. देन डायव्हर्सिटी.
नेक्स्ट आहे डायव्हर्सिटी. सो इट कॅन रिकॉग्नाइज अ वास्ट डायव्हर्सिटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन फॉर ऑर फॉरेन मॉलिक्युल. खूप जास्त डायव्हर्सिटी आहे या इम्युनिटीमध्ये. देन डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. त्याच्यामध्ये काय तर सगळ्यात महत्व हे डिफरन्शिएट करू शकतं आपल्या बॉडीच्या ओन सेल, सेल्फ सेल अँड फॉरेन दॅट मीन्स द नॉन सेल्फ मॉलिक्युल्स. देन यांच्यामध्ये मेमरी स्टोअर करण्याची पण ॲबिलिटी आहे. सो इट स्टोअर मेमरी. सो वेन द इम्युन सिस्टीम एनकाउंटर अ स्पेसिफिक फॉरेन एजंट फॉर फर्स्ट टाइम, पहिल्यांदा जो पॅथोजन मारला तर त्यानंतर इट जनरेट अ इम्युन रिस्पॉन्स अँड इलिमिनेट द इन्व्हॅडर्स. सो त्याला रिमूव्ह करून टाकलं, इलिमिनेट करून टाकलं. सो दिस इज कॉल्ड फर्स्ट एन्काउंटर. याला म्हटलं तर फर्स्ट एन्काउंटर. द इम्युन सिस्टीम रिटेन द मेमरी ऑफ द फर्स्ट एन्काउंटर. इम्युन सिस्टीम काय करते, त्याची मेमरी ठेवते. आणि जर ॲज अ रिझल्ट अ सेकंड एन्काउंटर विथ सेम पॅथोजन ब्रिंग अबाउट क्विकर अँड स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स. आणि जर त्या पॅथोजननी आपल्याला सेकंड टाइम इन्फेक्ट केलं तर मात्र तो त्याच्या अगेन्स्ट खूप लवकर म्हणजे क्विकर रिस्पॉन्स असतो आणि तो स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स असतो आणि त्याच्यामुळे तो पॅथोजनची किल करण्याची कॅपॅसिटी आहे तर ती जास्त असते. तर नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ अक्वायर्ड इम्युनिटी, जे की आपण उद्याच्या लेक्चरला बघू.